आपण लांब झाल्यापासून अजित पवारांनी निर्णय घेतला आणि तो योग्य होता. मात्र हे सगळं स्वतःच्या मनावरती असतं ना. नैतिकता ही कोणी तुम्हाला शिकवावी लागत नाही. नैतिकता ही काही पुस्तकातनं वाचून येत नाही. नैतिकता ही तुमच्या इनबिल्ट प्रोसेसमध्ये आहे. तेव्हा अजित पवार बरोबर बोलले. त्यांनी एक इशारा दिला किंवा मी दिला होता नैतिकतेच्या आधारावर. समोरच्यांनी इशारा आपला जेव्हा पक्षप्रमुख बनतोय की मी दिला होता, याचा अर्थ काय, तर तू दे. आता डायरेक्टली सांगितलं नाही, इनडायरेक्टली सांगितलं, अजून काय करणार अजितदादा. ह्याच्यात तर खरी घुसमट अजितदादांचीच झाली आहे. म्हणजे सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, असे प्रकार झाले त्यांच्याकडून. पक्षामध्ये अशा दोन भूमिका घेऊन चालत नाहीत. अजितदादा हे पक्षाचे प्रमुख आहेत. कुणाचा राजीनामा घ्यायचा, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचा, कुणाला पक्षातून काढायचं, हे सर्वस्व अधिकार ते अजितदादाला आहेत. पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांनी त्यांची भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी जे काही आता धनंजय मुंडेबद्दल बोललेलं आहे तेच ते अधिकारवानाने कुणालाही सांगू शकतात. उद्या जर आम्हाला आमच्या पक्षाच्या नेत्याने सांगितलं की तुला उद्या राजीनामा द्यायचा आहे तर द्यायचा आहे, नाही तुला या पदावर मी नेमतोय तर नेमतो. म्हणून हा पक्षाच्या नेत्यांनी घ्यायचा निर्णय आहे.